नमस्कार मित्रांनो. एक धक्कादायक पण तितकीच महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी समोर आली आहे. तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून अचानक गायब झालंय का? किंवा पैसे येणं बंद झालंय का? तर थांबा, कारण यामागचं कारण समोर आलं आहे. आत्तापर्यंत तब्बल 68 लाख महिलांना या योजनेतून बाद करण्यात आलं आहे आणि यामागे एक मोठी चूक कारणीभूत ठरली आहे. ई-KYC. होय, फक्त एक छोटी चूक किंवा ई-KYC न केल्यामुळे हजारो लाखो महिलांचा लाभ थांबला आहे. पण आता सरकारने घेतलाय एक मोठा आणि दिलासादायक निर्णय. तुमच्यासाठी पुन्हा एकदा शेवटची संधी दिली जाणार आहे. जर तुम्ही ही संधी गमावली तर कायमचा तुमचा हक्काचा पैसा थांबू शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढची माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. मुदतवाढ का आणि कोणी दिली? बऱ्याच बहिणींना ई-KYC करताना तांत्रिक अडचणी येत होत्या. काही ठिकाणी गारपिटीमुळे तर काही ठिकाणी सर्व्हरच्या समस्यांमुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. हीच बाब लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी यांच्या सूचनेनुसार मंत्रिमंडळाने ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. सुरुवातीला ही प्रक्रिया सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाली होती. त्यानंतर ती 31 डिसेंबर आणि मग 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली. पण तरीही अनेक बहिणींचे फॉर्म चुकीचे पर्याय निवडल्यामुळे किंवा तांत्रिक त्रुटींमुळे प्रलंबित होते. आता मात्र 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला तुमच्या अर्जात दुरुस्ती करण्याची गोल्डन चान्स मिळाली आहे. दुरुस्ती आणि ई-KYC कशी करावी? आता नीट लक्ष देऊ नये का? तुम्हाला नेमकी काय सुधारणा करायची आहे? चुकीचे पर्याय. जर तुम्ही फॉर्म भरताना चुकून चुकीचे पर्याय निवडले असतील तर ते आत्ता दुरुस्त करा. तांत्रिक त्रुटी. जर तुमची ई-KYC भरूनही तुम्हाला लाभ मिळत नसेल तर पुन्हा एकदा स्टेटस चेक करा. शेवटची संधी. लक्षात ठेवा, 68 लाख बहिणी प्रक्रियेतून बाद झाल्या होत्या. त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. महायुती सरकारचा हा उद्देश आहे की कोणतीही पात्र बहीण या लाभापासून वंचित राहू नये. बहिणींनो, ही होती लाडकी बहीण योजनेबाबतची ताजी आणि महत्त्वाची अपडेट. तुम्ही अजून ई-KYC केली नसेल किंवा काही चुका असतील तर वेळ अजिबात वाया घालवू नका. लगेच दुरुस्ती करा आणि योजनेचा लाभ नक्की मिळवा. ही माहिती तुमच्या इतर बहिणींना आणि कुटुंबातील सदस्यांनाही नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचाही हक्काचा पैसा थांबणार नाही. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, अपडेट्स आणि ब्रेकिंग न्यूजसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.